नमस्ते मित्रांनो, विमानाने आपण कधी प्रवास केलाय का? नक्कीच. विमानाने प्रवास करत असताना टर्ब्युलन्स येतो. म्हणजे काय होतं की ज्यावेळी विमान ढगामध्ये जातं त्यावेळी विमान असे हेलकावे खायला लागतं आणि टर्ब्युलन्स आला की ती एअर होस्टेस सांगते की सीट बेल्ट बांधा आणि शांत राहावा, उठू नका, हालचाल करू नका, कारण तुम्ही पडू शकता, कारण विमान खूप हलतंय. जी लोक नेहमी हे विमानाने प्रवास करतात तर त्यावेळी असा काही टर्ब्युलन्स आला तर फारसं घाबरत नाहीत. ठीक आहे, ते सीट बेल्ट लावतात आणि शांत बसतात. पण गंमत बघा, जर हाच टर्ब्युलन्स तुम्ही रेल्वेने प्रवास करत असताना जर आला तर, म्हणजे तुमची रेल्वे हलायला लागली आणि खूपच जास्त हलायला लागली तर तुम्हाला भीती वाटेल. मग आता मला सांगा, विमानातल्या टर्ब्युलन्सला आपण घाबरत नाही, पण जे आपण रेल्वेतनं प्रवास करतोय त्याला आलेल्या टर्ब्युलन्सला मात्र आपण जाम घाबरू, विमानापेक्षाही कितीतरी पटीने. का? तर गंमत अशी आहे की खरं बघितलं तर विमानामध्ये टर्ब्युलन्स आला तर भीती जास्त वाटायला पाहिजे. का? तर ती आपण आकाशामध्ये आहोत, वरनं पडलो तर जीवच जाईल. इकडं रेल्वेमध्ये टर्ब्युलन्स आला तर हुन काय पडणार आहे, आपण जमिनीवरच आहोत, एखादा हाड मोडेल, जीव जाण्याची शक्यता थोडीशी कमी असेल. मग शक्यता एवढी, प्रोबॅबिलिटी, पॉसिबिलिटी एवढी जास्त आहे, धोका जास्त आहे विमानामध्ये, पण तिथल्या टर्ब्युलन्सला आपण घाबरत नाही. पण रेल्वेच्या टर्ब्युलन्सला आपण प्रचंड जाम घाबरून जातो. हे काय आहे तर इट्स अ ह्युमन सायकोलॉजिकल बिहेवियर आहे. कारण आपण ऍक्सेप्ट केलेलं असतं की मी विमानाने प्रवास करताना टर्ब्युलन्स आला तर विमान हलणार, पण मी हे ऍक्सेप्ट कधीच केलेलं नसतं की रेल्वेमध्ये टर्ब्युलन्स येईल आणि रेल्वे हलेल गदागदा. हे आपण कधीच ऍक्सेप्ट केलेलं नसतं आणि त्यामुळे आपण तिथं जास्त घाबरतो. सेम थिंग शेअर मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये ज्यावेळी मार्केट तुटतं त्यावेळी आपण प्रचंड घाबरतो, अजून खाली जाईल, अजून खाली जाईल म्हणून. पण हीच गोष्ट सोन्यामध्ये मात्र जर मार्केट तुटलं आणि सोनं खाली गेलं तर आपण घाबरत नाही, आपण ऍक्सेप्ट करतो, चल ठीक आहे सोनं खाली आलं पण कधी ना कधी वर जाणार आहे. सेम थिंग शेअर मार्केटमध्ये पण खाली जरी आलं तर ते कधी ना कधी वर जाणार आहे, पण आपल्याला ऍक्सेप्टन्स, सोन्यामध्ये टर्ब्युलन्स किंवा सोन्यामध्ये उतार झाला तर ऍक्सेप्टन्स असतो, पण शेअर मार्केटमध्ये नसतो. इट्स अ ह्युमन सायकोलॉजिकल बिहेवियर. त्याला तुमचा आणि माझा काही पर्याय नाही. त्याचंच एक्झाम्पल, 2012 पासून 2018 पर्यंत सोन्याचा भाव 31,000च होता. म्हणजे 6 वर्षामध्ये सोन्याने फक्त 0% रिटर्न दिलाय. पण तो आपल्याला ऍक्सेप्टेड असतो, कारण आज सगळे म्हणतायत सोनं 1 लाख होणार. जुना इतिहास आपण विसरतो, पण तिथं विसरतो तसा शेअर मार्केटमध्ये विसरला नाही पाहिजे. तिथंही बघितलं तुम्ही तर तिथं 15%, 12 ते 15% रिटर्न ऑलरेडी दिलेला आहे सेन्सेक्सनी. म्हणजेच थोडक्यात काय तर आपण आपल्या ह्युमन बिहेवियरनुसार वागत असतो. आणि हे तुमचे इमोशन सांभाळायचे असतील तर एकच पर्याय असतो, तुम्हाला योग्य गुरु हवा आहे आणि त्या गुरुच्या मदतीने तुम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट करसाल ती तुमच्या ह्या टर्ब्युलन्समध्ये तुमची भीती घालवायला मदत करेल. त्यामुळे नक्कीच कनेक्टेड राहावा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, कारण खूप दिवसात मी सांगितलं नाही सबस्क्राईब करा, पण तुम्ही करा, म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्हाला अशी काही इन्फॉर्मेशन मिळत राहील. थँक्यू.